आज आपण आलेलो आहेत राजा 777 केसरीमध्ये आणि भूतनाथ आणि विराट. बघा मित्रांनो, बघू शकता एक ज्यांनी बकासूरला टक्कर दिली तो आज मुंबईमध्ये पदार्पण झाला होता आणि खूप सुंदर फायनलला सुद्धा पात्र झाला होता. काय सांगाल दादा, आजचं नियोजन खूप सुंदर नियोजन झालं. कारण आज हिंगोली तालुक्यातून जिल्ह्यातून डायरेक्ट मुंबईमध्ये एंट्री झाली आणि गाडी फायनलला पात्र झाली. काय सांगाल, कसं झालं नियोजन? क्वार्टर फायनल राहिली आता गाडी, चांगली पळाली गाडी. आज मुंबईमध्ये तुम्ही पहिल्यांदाच आले, पहिल्यांदा आले. कसं वाटलं मुंबईचा खेळ? चांगला खेळ आहे, आमच्याकडे अशीच मैदान असतात ना, त्यामुळे आम्हाला काही नवीन नाही, अशीच मैदान असतात आमच्याकडे बी. बघा मित्रांनो, आज एवढा लांबून येऊन क्वार्टर फायनलला पात्र झालाय आपला भूतनाथ आणि विराट. दादा काय सांगाल, भूतनाथने एक आगळा वेगळा इतिहास केला. आज देवाचा देव बकासूर त्याला टक्कर देणं म्हणजे सगळ्यात सर्वसामान्य. आज 14 देशामध्ये त्याच्या जय जयकार होतोय. तो बकासूर त्यांनी भूतनाथने त्याला टक्कर दिली. काय सांगाल भूतनाथ बद्दल? दोन्ही बैल गावठी बैलांची देवदूत आहे ती, आणि त्याच्या सीमित पळायला मिळाले बी बैलाचं भाग्यच आहे. आणि त्याच्या सीमित पळाल्यामुळं बैलाचे नाव झाले आमचे. त्याच्या सीमित पळाल्यामुळं बैल उजेडात आली, लोकांना समजलं बैल पळतात म्हणून. तुमची ओळख सांगा प्रथम. मी गुंडा पवार, नांदवळ तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बघा मित्रांनो, आज साताऱ्यावरनं थेट मुंबईमध्ये आले आणि राजा 777 केसरीमध्ये आज एक गावठी महादेवाच्या नंदीने धुमाकूळ घातली. दादा काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? आजचं मैदान चांगलं घेतलं सोनू बापूरावनं. मैदान चांगलं झालं, सगळे निकाल एक्युरेट दिल्यात, अगदी तंतोतंत निकाल दिल्यात सगळे. कोणावर अन्याय नाही, काय नाही. फाट्या रान पळायला चांगलं होतं, भरपूर गट झालेत 91. मैदान रिक्सर केलं, आता सेमी झाल्यात, फायनल होईल लगेच. आज गाडी सचिन शेठ यांच्या नावाने पळाली. काय सांगाल? स्वामी साई सचिन शेटघर त्यांच्या नावानं पळाली गाडी आज इथं मुंबईत. त्यांनी नियोजन केलं तर इकडे उतरायचं अख्खी गाडी, म्हणून त्यांच्या नावासाठी आम्ही बैल घेऊन आलो होतो आज. भूतनाथ एक गावठीमध्ये एक देवदूतच दिसायला लागलाय. कारण एक आगळा वेगळाच इतिहास करून दाखवायला लागलाय. कारण लोक 1,25,00,000चे बैल घेतात, कोणी 80 लाखाचे बैल घेतात, कोणी ₹1,00,000 बैल घेतात, कोणी 5 लाखाचे बैल घेतात. हा तर गावठी देवदूत आहे. काय सांगाल? तसं काय नसतं, ज्याच त्याचा प्रश्न आहे, कसली बैल घ्यायची, किती पैशाची घ्यायची. हा घरच्या गायचा बैल आहे आणि त्याच्या मालकाने त्याला भरपूर कष्ट घेतले, त्याचं फळ त्याला आता मिळायला लागले. चांगला पळतोय बैल. कारण एक आगळा वेगळा चेहरा महाराष्ट्राला दिला. आज तुम्ही आज इतिहास घडून दाखवला. कारण बरेचसे अशी बैल कमी दिसतात. एक म्हणजे आपला बकासूर आणि आज नवीन एक चेहरा बघायला मिळाला, तो भूतनाथ. भरपूर बैल आहेत अशी पाळणारी, फक्त अंधारात येते पायऱ्या वाचून एकामेकाच्या. आणि आम्ही पण ही पण बैल अंधारात 2.5 महिने झालं गोलालात येते. जेव्हा बकासूरच्या सीमेत पळालो तेव्हाच उजेडात आली, तेव्हापासून फोन बिन यायला लागलं पायऱ्याला. नाहीतर पाळणारी अशी लय गावठी पण बैल लय चांगली चांगली बैल लय बांधून येत अशी स्पीडची पायऱ्या वाचून. बघा, एक काल असा होता की सोन्या 50-50 त्याच्या गटामध्ये जेव्हा बकासूरने त्याला एक लढत दिली होती आणि तशीच लढत बघायला मिळाली बकासूरला दिली भूतनाथने. काय सांगा? कडनं गाडी होती आणि मागं पळत होती गाडी आमची. निकालात अचानक गाडी वाढली आणि त्याला अगदी 1 फुटाभरात आम्ही मार खाल्ला त्या गाडीला. तेव्हा तिथं गाडीचं नाव झालं मागच्या 8-10 दिवसात. गाडीचं भरपूर बैलांचं दोघांचं नाव झालं घासल्यामुळं. विराट बद्दल काय सांगाल? विराट तर एकदम असा दिलदार गावरान बैल आहे, चांगला निबार, म्हणजे असा कडक बैल आहे. त्याला काय असा गती भरपूर आहे, जातीला बैल क्रॉसमध्ये असल्यामुळं बैल दोन्ही खांदी पब्लिकचा आहे. तो पण बैल भरपूर पळतोय. आज एवढ्या लांबून सर्व सहकारी तुमच्या सोबत आले, कसं वाटलं आज? नाही का, एवढा ग्रुप मोठा आहे, भरपूर पोरं असतात जाईल तिकडं. आणि बैल लांबनं आल्यामुळे जरा आता आमच्याकडे उतरल्यात बैल तिकडून आमच्या विश्वासावर. त्यामुळे त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांची बैल व्यवस्थित पळवली पाहिजे, चांगल्या पायऱ्यात पळवली पाहिजे, म्हणून आम्ही आपली सगळी सहकार्य करत असतो. जेव्हा गाडी सेमी पात्र झाली, फायनलला पात्र झाली, त्यावेळेस बरेचसे प्रेक्षक वर्ग जमले. मुंबईच्या प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं, बरीचशी गर्दीसुद्धा बघायला मिळालेली. बऱ्याच जणांनी गर्दी केली आणि बैलाच त्याशी इंस्टाला ह्याला व्हायरल झालता बैल. मनाचा सुप्रसिद्ध गाडा मालक सचिन शेठ घरत आज अखंड मुंबईमध्ये सुद्धा नाव त्यांचं गाजतंय आणि अखंड महाराष्ट्रामध्ये सुद्धा गाजतंय. कारण बकासूर सुद्धा त्यांच्याच नावामध्ये पळत होता आणि आज भूतनाथवर पण त्यांचीच एक छाप आणि एक माया दिसते. काय सांगाल? त्यांनी गाडी पळताना बघितली होती आणि माणूस चांगला आहे आणि
म्हणजे प्रेमळ माणूस आहे आणि आम्हाला असं काय म्हणजे पहिल्यापासून आमचा संबंध आहे दोघांचा चांगलं बऱ्यापैकी फोनवर ह्याच्यावर कॉन्टॅक्ट राहते. त्यांना ती गाडी आवडली पळताना आणि मग हे नियोजन इकडं केलं. आता जेव्हा मुंबईला येईल त्यांच्याकडेच येईन, दुसरीकडे नाही कुठे येणार. बैल जेव्हा मुंबईला येतील पळायला परत त्यांच्याकडेच येतील, दुसरीकडे नाही कुठे येत. बघा मित्रांनो, आज आपले लाडके सचिन शेठ घरत त्यांच्या नावामध्ये आज गाडी पळाली भूतनाथ आणि विराट. खूप सुंदर अशी गाडी पळाली. जेव्हा सेमी पात्र गाडी झाली, कसं वाटत होतं? काय होईल? चांगली पळाली गाडी. गाडी क्वार्टर फायनलला राहिली आता. आमच्या सेमीमध्ये बगीरा लागला. 2 नंबरला आमची उतरली क्वार्टर फायनल. आनंद आहे, मोठ्या गाड्या आहेत सगळ्या. आपला लहान आहे ह्यो. त्याच्या आकृतीच्या मानानं चांगला पळतोय. सगळे बैल चांगलं पळतात त्याच्यापेक्षा तो जरा चांगला पळतोय. जेव्हा गट पास गाडी झाली होती, तेव्हा अखंड प्रेक्षकांनी गर्दी केली होती आणि खूप वारंवार चर्चा होत होती आणि अनाउन्स होत होती का एक आगळा वेगळा गावठी नंदी म्हणजे भूतनाथ गट पास झाला. कसं वाटत होतं तेव्हा? दिवसांदिवस त्याचा आता फॉलोअर्स वाढायला लागलेत. त्याचीच पुण्य आहे सगळी आणि त्याच्या मालकाची पुण्य आहे आणि त्याचं कष्ट आहे, बैलाचं जास्त श्रेय आहे. बैल पळतोय म्हणून लोक त्याच्याकडं आकर्षित होतात आणि गावठी बैल पळतोय म्हणून अनेक जास्त होतात. जेव्हा बैल घाटावर फेमस झाला, बकासूरच्या सेमीमध्ये घासाघाशी झाली, त्याच्यानंतर काही मागणी आली होती का? बैल भरपूर जण मागतात, दोन्ही बैल विकत मागतात. पण दोन्ही बैल काय असं डोक्यात नाही द्यायची म्हणून हाय तोवर आम्ही आपली पळवणार चांगली. मग बघू पुढं काय निर्णय होईल, द्यायचं झालं तर देऊया, नाही तर ठेवायचे. असं काय निर्णय आमची कोणाची अजून बातचीत नाही. पण आपलं चालवले आम्ही आपलं पायत्यात म्हणून चांगली पळवायची, चांगल्या पायऱ्यात पळवायची. इथनं पुढं आता पुढून पळणार आहेत. मागील काळामध्ये आपला गरिबाचा घरनिकीचा राजा 1,25,00,000 रुपये किंमत झाली होती. काय सांगाल? योग्य वेळी बैल दिला पाहिजे होता का? बैल द्यायला पाहिजे पण त्यांचा तो घरचा बैल असल्यामुळे त्यांनी नाही ते डेअरिंग केलं. नाहीतर बैल पैसे आल्यावर दिलाच पाहिजे. आता तो त्यांचा घरचाच बैल होता आणि त्यांनी नाही दिला तरी ती फायद्यातच आहे. चांगला पळतोय बैल, जाईल तिथं राहतोय अजून पण. जर आज भूतनाथ किंवा विराटला चांगली मागणी आली, तर काय विचार करू शकाल तुम्ही? 100% विचार करू. बसू, आमच्या डोक्याला लागलं तर देऊया. तसं काय नाही. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं दिलदार व्यक्तिमत्व दाखवलं आणि योग्य वेळी निर्णय घेणं हे योग्यच आहे. घेतला पाहिजे, काय अडचण नाही. परिस्थिती बी मागची पळवायची परिस्थिती सगळ्या बाजूने हिशोब करून खर्चाचं बिर्चाचं बजेट बसवून तसं काय वाटलं. बाकीची पण परिस्थिती बघायला लागते. एवढाच नाद म्हणजे हे काय नाही असं. म्हणजे आपलं 2 नंबरचा व्यवसाय नाही, काय नाही. असं कष्ट करून पैसे आणून बैल पळवायला लागते ती. जर आलं डोक्यात तसं काय बाबा सगळ्यांचा घरच्यांचा विचार आणि मालकांचा विचार सगळ्यांचा झाला तर 100% निर्णय काहीतरी घेऊ. पण लगेच तर नाही काय. आता दोघांना पण टॉपचं पैर आहेत पुढच्या येईल त्या अड्ड्याला. टॉपचं म्हणजे 1 नंबरमधली बैल आहेत दोघांना पण. त्यांच्याच जीवावर झालेत बैलांच्याच. त्यांनी स्वतःहून म्हणजे आम्ही आमच्यातलेच बैल घातलेत चांगली. आता पुढून पाळणार आहे आम्ही 2-3 अड्डे. बघा मित्रांनो, येणाऱ्या कालामध्ये एक सुंदर असे टॉपचं नियोजन होणार आणि टॉपमध्येच दिसणार आहेत. आज शर्यत क्षेत्र जो आहे, हा खरोखरच खर्चिक आहे का? खर्च होतोय, काही फुकट नाही ना आत्ता इथं. गाड्या आहेत, डिझेल, पोरं ही संघ असतात भरपूर, पावत्या. नादापायी हो खर्च भरपूर होतोय. पण चांगलं पण आहे. व्यवसाय म्हणून केलं तर चांगलं आहे. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं सांगितलं. दादा तुमची सुद्धा ओळख सांगा पुन्हा. मी गुंडा पवार, नांदवळ, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आता तुमच्याकडे किती बैल आहेत? 11 बैल आहेत माझ्याकडे आता. बघा मित्रांनो, आज सुप्रसिद्ध गाडा मालक 11 बैलाचे मालक, दादा नावं सांगा. कुठे कुठे फायनलमध्ये राहिले? थोडं माहिती द्या. असं आठवत नाही एवढ्या फायनली त्या. आत्ता सुद्धा एका बैलाने 1 नंबर केला कोकणात. 2 बैलांनी गट काढलं होतं. सीमेला कडन लागल्यामुळे मार खाल्ला. ही गाडी इथं क्वार्टर फायनल राहिली आहे. आणि 4 वासरं इथं भावापाशीत मोठ्या मुंबईत. आणि चालतंय. तुम्ही आला असता. माईक लावलाय. बोला. हां, चालू. जे आत्ता तुमचे 11 बैलं आहेत, खूप सुंदर दिलदार व्यक्तिमत्व दाखवता. कारण हा छंद आणि हा नादच आहे. शर्यतीचा नाद हा कठोर असतोय. काय सांगाल? हाडाचाच नाद आहे आम्हाला. पिढीजात बैल आहेत घरी. त्यामुळं असं बघून कोणाचं आम्ही हात आलो नाही. की त्याची बैल पाहिजेत म्हणून बैल घेतले. आमच्या पिढीजात आजोबा, पणजोबापासून, वडिलांपासून बैल आहेत. आता तुमच्याकडे 11 बैल आहेत. खूप सुंदर असं तुमचं नावसुद्धा आता महाराष्ट्रात लौकिक होत आहे आणि आज भूतनाथने ते करूनच दाखवलं आणि विराटने सुद्धा करून दाखवलं. कसं वाटतंय येणाऱ्या काळामध्ये जी प्रसिद्धी वाढत चालले, मग अखंड महाराष्ट्राने प्रेम देत चाललंय, काय सांगाल महाराष्ट्राला?
काय नाही, असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत. आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि आमचं पहिल्यापासून भूमिका असते सगळ्यांना सहकार्य करायची. आमच्या भागातल्या गाड्या असू द्या, ओळखीच्या असू द्या, जोडीदारांच्या असू द्या, नवीन पोरं बैलगाडी क्षेत्रात असू द्या, आमचं सगळ्यांना सहकार्य असते आणि असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत. आमचं बी असंच सहकार्य राहील तुम्हाला. बघा मित्रांनो, आज आपल्यासोबत जुने गाडा मालक आहेत. मामा, तुमची ओळख सांगा. चिंतामण पांडुरंग शिरसाट, गाव सुकळी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. बघा मित्रांनो, आज जुने गाडा मालक, कारण या शर्यत क्षेत्रामध्ये भरपूर अनुभव सुद्धा तुम्हाला आहे. कसं वाटतंय आत्ताचा अनुभव आणि मागचा अनुभव? नाही, या अनुभवाचं काय नाही. आमच्या इकडे वेगळा खेळ आहे, इकडला वेगळा खेळ आहे. तिकडे सेकंड पॉईंटचा आहे आणि इथं 3 फेऱ्याचा आहे. त्याच्यामुळं आम्हाला तिकडे बी असं काय मांग राहायचं असं काय नाही. आम्ही पहिला केला, दुसरा केला, तिसरा बक्षीसं गुलालच दररोज सेकंड पॉईंटमध्ये. आता इथं कसं आहे, आम्ही 2दा क्वार्टर फायनलला उतरलो आणि एक वेळेस गट फायनल केला. आज तुमच्याकडं बघा एक आगळा वेगळा चेहरा भूतनाथ आलाय. कसं वाटतंय, कारण महाराष्ट्राने उचलून धरले आता. हो हो, ते गावरान आहे. गावरान बैल कमी येतं आणि खिलार बैल जास्त येतं. त्याच्यामुळं गावरान बैलाचं जरा जास्त आपुलकी लोकायला वाटते त्या बैलाची. दुसरं काय नाही. बैल म्हणजे हे खिलार बैल आहेत ना, जास्तीत जास्त खिलार बैल आहेत आणि गावरान कमी येतं. तर ते हे वेगळा वाटतंय बैल, त्याच्यामुळे त्याची जरा जास्त आपुलकी आहे. मध्यंतकाली बकासूरच्या गटामध्ये एकदम काटाकीर लढत झाली. तिथून बैल खूप उजेडामध्ये आला, कारण गावठीचा देव म्हणजे बकासूर, आणि तशीच लढत मिळाली भूतनाथची. काय सांगाल? काय ते त्या गाडीबरोबर आम्ही पळालो, तोच आम्हाला खूप आनंद झाला. आणि पुन्हा पळालो पुन्हा लय काही लीडनं आम्ही काही मागं राहिलो नाही. घासाघाशी करूनच बकासूरनं आम्हाला हरवलं. आणि अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली भूतनाथ आणि विराटची. हो, झाली. अति आनंद आणि खुशी आहे आम्हाला त्याची. आज मुंबईमध्ये तुम्ही आले, कसं वाटलं मुंबईचा खेळ? आम्ही मुंबईत पहिलीच वेळ आहे आमची याची आणि ते 2 माणसाच्या हिशोबानं आम्ही आलो. ते काय गावाचं नाव? सचिन शेट नाही, नांदवळ. एक नितीन पवार, मिथुन पवार आणि गुंडा पवार या दोघांच्या मार्फत आम्ही खेळायलो. मग ते कोणासं कसे खेळवलं त्याच्यासोबत आम्ही संघ, आम्हाला काही इकडली माहिती नाही. आज मुंबईमध्ये तुम्ही जेव्हा आले तेव्हा भूतनाथ आणि विराट आणि तुमच्यासोबत खूप प्रचंड गर्दी होती. खूप गर्दीने तुम्हाला एकदम ओळखा घातला होता, कारण आगळा वेगळा एक नंदी तुम्ही घेऊन आले आणि महाराष्ट्रामध्ये लौकिक करत आहेत. कसं वाटलं मुंबईचा खेळ? नाही, मुंबईचा खेळ एक नंबर आहे. पण आम्ही पहिल्यानंच आलो, आम्हाला काही समजा त्याच्यातला काही जास्त अनुभव नाही. आज तुम्ही मुंबईमध्ये आले, येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आता जे नवीन गाडा मालक आहेत नवीन क्षेत्रामध्ये, कसा व्यायाम केला पाहिजे बैलांचा? कारण तुम्ही आता जुने जाणते बैलगाडा मालक आहेत आणि तुमच्याकडं हिंदकेसरी बैलसुद्धा आहेत, चांगली चांगली बैल आहेत. तर काय सांगाल त्या नवीन गाडा मालकांना, कसं व्यायाम केला पाहिजे? नाही, आता एका चढी एक हुशार झाले, कोणाला काही सांगायचं कामच राहिलं नाही. म्हणजे आपापल्या हिशोबानं ते करतात आपापल्या परीनं. कोणाला काय समजा मला काही सांगायला गेले, मी तुमचं ऐकून करीन असं काय नाही. आपापल्या हिशोबाने करतात. खूप सुंदर असं मामांनी सांगितलं. आजच्या नियोजनासाठी आज गुलाल प्राप्तसाठी तुम्ही फायनल प्राप्त झाले, क्वार्टर फायनलसाठी प्राप्त झाले. खूप सुंदर असा तुम्हाला अनुभवसुद्धा मुंबईचा भेटला, त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 1 नंबरमध्येच तुम्ही फायनलमध्ये राहावं, त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो आहे. पुन्हा एक मला काय म्हणायचं आहे, आम्ही आमच्या मनानं नाही पसरवलो महाराष्ट्रभर, हे तुम्हीच पसरवलं. आम्ही काय करणार? आम्ही तुमच्यामुळंच आम्ही बी प्रसिद्धीला आलो, एवढं सांगून धन्यवाद.